श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे की तुमच्या मुलाने मोबाईलपासून कसं लांब व्हावं आणि त्याने कमीत कमी मोबाईल म्हणजे घेऊच नाही. तर ही मुलाला मोबाईलपासून लांब ठेवण्याची सेवा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढे मी काय उपाय सांगते ते. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सुजाता लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जो की मी याच्या अगोदरसुद्धा माझा एक व्हिडिओ आहे. 1 वर्षापूर्वी मी अनुभव तो शेअर केला होता की स्वामींची सेवा. जे लहान मुलं जर तुमची मोबाईल बघत असतील आणि खूपच म्हणजे सारखं मोबाईल बघतात, काही मोबाईलच सोडत नाही आहेत आणि मग तुम्ही त्यामुळे खूप टेन्शनमध्ये असाल, काय करावं काय नाही. मुलं एवढी मोबाईल बघायला लागली ना, तर कुठल्या पण आईला टेन्शन येणं स्वाभाविकच आहे. तर मलाही असं झालं होतं. माझ्या मुलालाही 2 वर्षापूर्वी तो खूप मोबाईल पाहायचा आणि ह्या कारणामुळे मी पण हे होते आणि मी नवीनच स्वामींची सेवा वगैरे सुरू केलं होतं आणि मी एक उपाय केला होता त्याच्यासाठी आणि त्याचा खरंच मला खूप फरक झाला होता आणि फायदा पण झालेला. तेव्हापासून तो मोबाईल पाहायचं त्याने तर बंदच केलं होतं. तर हा खूप म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे स्वामी महाराजांची. जी तुम्ही केली ना, तर तुमच्याही घरामध्ये मुलाला तुमच्या नक्की 100% फरक पडेल. तर म्हणजे कुठल्या पण आईला वाटणारच ना, शेवटी मुलांनी त्याच्या डोळ्यासाठी पण चांगलं नाही आहे आणि तासनतास मोबाईल पाहणं ही चांगली गोष्ट नाही आहे ना. आज हिंमतसुद्धा मला स्वामींकडून मिळाली आहे. स्वामी महाराज आणि म्हणजे महादेवाची, ह्या 2 दैवत माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे. अंधश्रद्धा, श्रद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. मी बाकी गोष्टींवर विश्वास नाही ठेवत आहे, पण स्वामी आणि शिव हे माझं स्वरूप, माझ्या हृदयातला एक स्थान आहे. मग मी तुम्हाला उपाय सांगते की काय स्वामी महाराजांचा उपाय केला पाहिजे, ज्याने मुलं मोबाईलपासून लांब होतील. आणि आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी. पहिलं तर तुम्ही तारक मंत्र वगैरे लावून मोबाईल इकडे-तिकडे साईडला ठेवून देऊ शकता. बाळ झोपेत असू, कसंही असू दे तुमचं मूल, झोपेत असताना कुठेही त्याच्या कानावर ते काहीही करू द्या. खेळत जरी असलं ना, तरी उंच असं कुठेतरी फक्त त्याच्या कानी आवाज पडला तरी ठीक आहे. आणि असं तर करायचं तुम्ही. थोडा दिवस हे करून पाहायचं. स्वामी समर्थ नामस्मरण आणि तारक मंत्र ह्या 2 गोष्टी तुम्ही त्याच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि पहिलं तुम्ही एका गुरुवारी देवपूजा केल्यानंतर स्वामी महाराजाचा फोटो जर असेल तुमच्याकडे, तर फोटोसमोर एका पेल्यामध्ये पाणी ठेवायचं, ते झाकून ठेवायचं आणि पाण्यावरती हात ठेवून तुम्ही तारक मंत्र म्हणायचा, स्वामींचं नामस्मरण घ्यायचं आणि ते पाणी तसंच ठेवून द्यायचं. आणि नंतरनं तुमची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्ही ते पाणी थोडंसं अमृतासारखं ग्रहण करायचं आणि डोक्यावरून हात हे करायचा. तुम्ही पिलात तरीही चालतं आणि तुमचं मुलाला दिलं तरीही चालतं. कारण जे तुम्हाला टेन्शन आहे, जे काही तुम्हाला वाटतं ना तुम्हाला की माझी ही इच्छा, माझ्या बाळाने जरा मोबाईलपासून लांब व्हावं आणि स्वामींचा ही पाण्याची सेवा खरंच खूप प्रभावशाली. याच्या अगोदरही मी माझ्या चॅनलवर यावर व्हिडिओ आहे, जो की मी माझ्या मुलासाठी हे केलं होतं आणि मला त्याचा खरंच खूप फरक पडलेला. तो तेव्हा खूप मोबाईल पाहायचा. आता तो एवढा म्हणजे बघतच नाही. आता तो खेळण्यावर, अभ्यासावर तर आहेच. पण त्यावेळेस मी एवढी टेन्शनमध्ये होते ना, की तो मोबाईल कसलाच सोडत नव्हता. अक्षरशः मी वैतागून गेले होते. आणि मग ती स्वामींची तुम्ही एक गुरुवारी मी 2च गुरुवार केलं होतं मी तर. आणि मला फरक झाला होता. खूप फरक पडलेला. आणि तुम्ही तर 5 गुरुवार केलं ना, तर याचा फायदा खूप आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामी महाराजांपुढे पाणी ठेवायचं. तुम्हाला जी काही तुमची इच्छा, जे काही तुमचा संकल्प असेल तुमच्या मुलाबद्दल, ते तुम्ही महाराजांना सांगायचं आणि फक्त पाण्यावरती हात ठेवून तुम्ही तारक मंत्र आणि स्वामींचं नामस्मरण एवढंच केलं ना तरी खूप आहे. आणि ह्याच्यामुळे तुमच्या मुलाला खरंच खूप फरक पडेल. स्वामी महाराजांची ही सेवा खूप प्रभावशाली आहे. लहान मुलांमध्ये देव असतो आणि देव नक्कीच ह्याच्यापासून तर मला वाटतं. आणि आपण त्यांच्या जर खेळकर असतील ना, जेवढं शक्यतो मोबाईल टाळायचाच द्यायचा. पण ही सेवा केल्यानंतर आहे ना, ते आपोआप मोबाईल तुमच्याकडे आणून देणार, पाहणार नाही. एवढी मी हे करू शकते, कारण मला खूप याचा फरक पडलेला आहे. तर श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन अनुभव तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करील. व्हिडिओ आवडल्यास
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.